बघू शकता किती सारे लेयर्स पडलेले शंकरपाळी या ठिकाणी मी दाखवलेली आहेत. तळताना चौपट फुलणारी शंकरपाळी तोंडात टाकताच लगेच विरघळतात. बिस्किटासारखे खुसखुशीत अशी परफेक्ट शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे. जगातली सर्वात सोपी शंकरपाळ्याची पद्धत ही आज दाखवलेली आहे. यापेक्षा सोपी पद्धत असूच शकत नाहीये. शंकरपाळी बनवताना आपल्याला हुंडा तिंबायचा नाहीये की जो अगदी घट्ट हात दुखून येतो असा काही प्रकार करायचा नाहीये, किंवा हुंडा तिंबल्यानंतर आपल्याला जे कुटण्याचा प्रकार असतो, जे आपण कुटतो सॉफ्ट होण्यासाठी, तोही काही करायचा नाहीये. ना तूप फेटायचे, ना चाचणी बनवायची म्हणजे साखरेचा पाक, असं काहीही करणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ बघून तुम्हाला कळणारच आहे. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे काय, आज तुम्ही नवीन काय शिकणार आहात हे खूप महत्वाचं आहे. आपण कधी कधी विचार नाही करत की अरे याही गोष्टी असू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण शंकरपाळी तळतो तर त्याचं टेम्परेचर काय असावं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असं छान छान शिकायला मिळणार आहे, जे की गृहिणी म्हणल्यानंतर या टिप्स खूप महत्त्वाच्या ठरतात. नमस्कार, मी संध्या, अफलातून बाय संध्यामध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी खात्री देते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम परातीमध्ये 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे. एकूण 5 वाटी मैदा घेणार आहोत, पण आत्ता 4 वाटी मैदा घ्यायचा आहे. 1 वाटी नंतर वापरणार आहोत. मैदा चाळून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य दिलेलं आहे. आणि 1/4 टीस्पून म्हणजे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. मिठामुळे गोडाच्या पदार्थाच्या चवीला बॅलन्स करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे, एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी साखर घ्यायची आहे. आणि एका वाटीला जरासा कमी असेल इतकं तूप घ्यायचं आहे. तूप घेताना मेल्ट केलेलं असावं हे महत्त्वाचं. हे मिश्रण आता गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला फक्त साखर विरघळू द्यायची आहे. लक्षात ठेवा, गॅसची आच मंद असावी. गॅस मोठा ठेवला तर पाण्याची वाफ होईल आणि प्रमाण बिघडेल. तर सतत ढवळत 1 ते 2 ते 3 मिनटामध्ये साखर विरघळून जाईल. मग गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला हे सारण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. पूर्णतः थंड झाल्यानंतर मगच आपण हा जो 4 वाटी मैदा घेतलेला आहे त्याला असा थोडासा खड्डा करून घ्यायचा आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते पूर्णतः थंड झाल्यानंतर मग यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एवढंच फक्त करायचं आहे, बास. हे हलक्या हाताने हळूहळू मिक्स करायचं आहे, कुठेही तिंबायचं नाही आहे. फक्त गोळा गोळा बनवत चालायचं आहे. आता मिश्रण तुम्हाला खूप पातळ दिसत असेल, काहीच टेन्शनचं काम नाही. परफेक्ट रेसिपी दिली आहे, परफेक्ट प्रमाणासोबत. आणि 1 वाटी जो मैदा म्हणाले होते की घ्यायचा आहे तो आत्ता आपण वापरणार आहोत. थोडा थोडा टाकत फक्त आपण जमवायचं आहे, तिंबायचं नाही आहे. एकत्र हे सगळं गोळा जमवून घ्यायचं आहे. मैदा हा थोडा थोडा ॲड करा. खूप घट्ट तिंबायचा नाही आहे आणि खूप पातळ पण नको. जस्ट आपण कणिक जशी तिंबतो सेम तसाच सॉफ्ट, हलका, पोळी लाटल्या जाईल व्यवस्थित इथपर्यंत सॉफ्ट आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. तर मी प्रमाण एक्झॅक्ट सांगितलं आहे म्हणून 5 वाटी मैदा सांगितलेला आहे. जर अंदाज यायचा असेल तर आपण व्हिडिओमध्ये बघा, किती ते घट्टपणा आहे हे समजून येईल. आणि आपल्याला अंदाज येणंही गरजेचं आहे. तर मग जस्ट पोळीसारखा जे म्हणते तेवढा घट्ट करून घ्यायचा. लेयर्स बघा भरपूर पडून जाते, बास. याला 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 20 मिनटानंतर याला काढून घेऊयात. आणि आता हा वरचा भाग आहे तो फक्त मध्ये घालत थोडंसं 1 मिनटं तिंबायचं. म्हणजे काय, हलक्या हाताने त्याला मध्ये मध्ये घेत जायचं आहे वरचा भाग, म्हणजे तो सॉफ्ट होऊन जाईल. चाकूच्या साह्याने याचे 4 भाग पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघत असाल जास्त मेहनत काहीच नाही, आपण फक्त गोळा जमा केलेला आहे. आणि हे भाग झाल्यानंतर तुम्हाला काढून दाखवते. इथेच खूप सारे लेयर्स पडलेले आहेत, तर त्यातला हा 1 भाग काढून घेतला आहे. पोळी लाटता येईल म्हणून त्याला फक्त इतकंसं गोल करून घेतलेला आहे आणि त्याची पोळी लाटायची आहे. सर्वात सोपी पद्धत सांगितलेली आहे, तुम्हाला अंदाज पण येऊन जाईल. जे प्रमाण सांगितलं आहे त्याच पद्धतीनं करा. आणि वरचा जो 1 वाटी मैदा सांगितला आहे तो फक्त ॲडजस्ट करू शकतो. लाटताना एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता, फार जाड नाही लाटलेली आहे,
आणि असा रोल करून घ्यायचा आहे. हा रोल केल्यानंतर परत ह्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता. जास्त किचकट नाही करायचं किंवा गोल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. बस जाडी किती असावी, एक पुढे दाखवते तितपत जाड आपल्याला करून घ्यायचं आहे. साईडचे काठं काढून घ्यायचे आहेत. परफेक्ट चौकोनी आकाराचे आपल्याला शंकरपाळी करून घ्यायची आहेत. तुम्हाला जो आकार आवडेल तसा केला तरी चालेल, पण भरपूर सारे लेयर्स दिसायचे असतील आणि छान दिसायचे असेल तर चौकोनीच आपण भाग पाडून घेऊयात. चाकूच्या साह्याने छान छोटे छोटे चौकोनी भाग पाडून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. कितपत जाड असावं हे तुम्हाला या ठिकाणी दाखवते. एक उचलून दाखवल्यानंतर त्याला बघा, इथेच खूप सारे लेयर्स पडलेले आहेत. एवढंसं जाड असावं, अगदी पातळही नको, नाहीतर ते फुगणार नाहीत. आणि तेलाचं टेम्परेचर कसं असावं हे खूप महत्त्वाचं आहे. तेल कडकडीत गरम नको आहे, मध्यम त्याचं टेम्परेचर असावं. म्हणजे जर तुम्ही एखादा तुकडा त्यामध्ये टाकला तर तो लगेच वरती यायला नको आहे. या टेम्परेचरमध्ये आपण केलेले काप यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि थोडं 30 सेकंद तसंच त्यांना ठेवू द्यायचं आहे. आणि मग आपल्याला चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने फिरवायचे. झाऱ्याच्या किंवा जी जाळी आहे उचलायची त्याने नाही पलटायचे. चमच्याच्या साह्याने हलवत चला, कारण ते खरंच बिस्किटासारखे इतके खुसखुशीत आहेत. ते एवढे डबल झालेत की त्याचे मधून 2 भाग झालेले आहेत. म्हणजे इतके परफेक्ट ठिसूळ आणि मस्त झालेले आहेत. हे तळेपर्यंत मी तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत सांगते. पोळी सेम करून घ्यायची आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं फोल्ड करून घ्या. याने सुद्धा खूप सारे लेयर्स येतात. एक तर गोलही करू शकतात, त्यांनीही खूप छान लेयर्स येतात, किंवा अशी चौकोनी पोळी करून घ्या. जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं केलं तर खूप सारे लेयर्स पडून जातात. ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत आहेत. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण परफेक्ट रेसिपी असतात. खूप साऱ्या रेसिपी मी दिवाळीच्या शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघून घ्या. याचेसुद्धा चौकोनी काप करून घेतलेत. आता जो आपला पहिला घाणा आहे तो तळून झालेला आहे. पहिला घाणा तळेपर्यंत दुसरी पोळी लाटून होते, त्यामुळे आधीच सगळे काप करून ठेवायची काहीही गरज नाही. आणि व्हिडिओमध्ये बघा तुम्ही किती सारे लेयर्स पडलेले आहेत, त्याला डबल फुगून आलेले आहेत. आणि माहिती आहे का, ते इतके नाजूक ठिसूळ झालेत ना, मध्येच त्याचे 2-2 भाग झालेले आहेत. त्यामुळे मी अजूनही सांगते की तळताना चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने परतून घ्या. व्हिडिओमध्ये बघू शकता किती सारे लेयर्स पडलेले आहेत. अगदी परफेक्ट रेसिपी दिली आहे, प्रमाणसुद्धा अचूक दिलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या टिप्स कळतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अजून कोणत्या रेसिपी नवीन हवी असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा छान बिस्किटासारखे खुसखुशीत भरपूर सारे लेयर्स असलेले शंकरपाळी बनवून सर्वांना खुश करा. तर